नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयातील समानार्थी व विरुद्धार्थी या शब्दांचा अभ्यास करणार आहोत. ओके, आपला चॅप्टर नंबर आहे 2 आणि पान नंबर आहे 19. सर्वांनी मार्गदर्शिका आपल्या समोर ठेवायची आहे. तर मागच्या तासाला आपण सर्व संवाद, परत जाहिरात, बातम्या ह्यावरील प्रश्नांचा सराव केला होता. आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द. मग सर्वांना माहिती आहे समानार्थी शब्द म्हणजे काय. समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थाचे शब्द. सर्वांना समजले. मग मराठी भाषेमध्ये काय असतं, एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात. म्हणजे एक शब्द जर घेतला तर त्याला कमीत कमी 5-6 किंवा 7-8 सुद्धा समानार्थी शब्द, समानार्थाचे शब्द असू शकतात. बघा, मग आता आपल्याला तुम्ही म्हणता त्यात काय एवढं पाठ करायचं आणि उत्तर लिहायचे. अगदी बरोबर, पाठ तर करायचेच आहे. मग सर्वांनी त्या समानार्थी शब्दांचा रोज पाठांतर करणं गरजेचं आहे. रोज 10-10 शब्द जरी पाठ केले तरी लक्षात येऊन जातं आणि सोपं पडतं. पण ह्या समानार्थी शब्दांचा वापर आपल्याला मात्र पूर्ण पेपर सोडवताना होतो. प्रत्येक ठिकाणी प्रश्न जरी विचारला तर प्रश्नाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजेच काय आलं, शब्दांचा अर्थ. समानार्थी शब्द म्हणजे काय, जो शब्द असतो त्याचा अर्थ कळणं गरजेचं असतं. तर मग आपल्याला मध्ये उतार्यामध्ये पण प्रश्न येतात. उतार्यामध्ये पण उतारा वाचताना आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. जर आपले समानार्थी शब्द पाठ असतील तर तो आपल्याला अर्थ समजायला काय होतं, सोपं जातं. कवितेत सुद्धा तसंच असतं, हो की नाही. कवितेमध्ये सुद्धा खूप शब्द असतात आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. पण जेव्हा आपण समानार्थी शब्द लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला ते शब्द लगेच समजतात आणि मग कवितेवरील प्रश्न आपल्याला कुठले ह्याचे प्रश्न लगेच आपोआप लगेच पटकन सोडतात, हो की नाही. हा, तसेच त्याप्रमाणे संवाद असतो. म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न समजायला अगदी सोपे जातात. त्यासाठी काय हवंय आपल्याला, फक्त समानार्थी शब्दांचं पाठांतर असणं खूप आवश्यक आहे. तर बघा, आपण पान नंबर 19 वरचे मी ठराविक समानार्थी शब्द घेणार आहे. तर तुम्ही ते समानार्थी शब्द वाचायचे, त्यानंतर आपण सराव घेणार आहोत. मी फक्त एकाच पानावरचे समानार्थी शब्द घेणार आहे. तर सर्वांनी पान नंबर 19 काढायचा आहे आणि पान नंबर ते झाल्यानंतर बाकीचा आपण सराव प्रश्न सोडूया. चला, पहिला शब्द आहे अग्नी. सर्वांना माहिती आहे अग्नी म्हणजे काय. तर अग्नीचे समानार्थी शब्द बघा, अनल, पावक, विस्तव, वैश्वानर, वन्ही. तर अभिनय, अभिनयचा समानार्थी शब्द आहे हावभाव, अंगविक्षेप. अमित, असंख्य, अगणित, अमर्याद, अपार. अमृत, अमृतचा समानार्थी शब्द आहे सुधा, पियुष. अरण्याचा समानार्थी शब्द आहे रान, कानन, वन, विपिन, जंगल. अर्जुनचा समानार्थी शब्द आहे पार, धनंजय, फाल्गुन. अश्वाचा समानार्थी शब्द आहे घोडा, हय, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी. अहीचा समानार्थी शब्द आहे सर्प, साप, भुजंग, व्याल. आता यातले बघा, काही काही शब्द आपल्याला माहिती आहेत पण काही काही शब्द आपल्याला माहिती नाहीये. हे पाठ असणं खूप गरजेचं आहे. आईचा समानार्थी शब्द आहे माता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, माऊली. आकाशचा समानार्थी शब्द आहे गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, अंतराळ, आभाळ. आठवणचा समानार्थी शब्द आहे स्मरण, स्मृती. आनंदाचा समानार्थी शब्द आहे मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष. आवाहनचा समानार्थी शब्द आहे विनंती. आश्चर्याचा समानार्थी शब्द आहे नवल, विस्मय, अचंबा. आहारचा समानार्थी शब्द आहे भोजन, खाद्य. इंद्रचा समानार्थी शब्द आहे देवेंद्र, लोकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव. ऋषीचा समानार्थी शब्द आहे मुनी, साधू. कठोरचा समानार्थी शब्द आहे दयाशून्य, निष्ठुर. कपाळचा समानार्थी शब्द आहे निर्हळ, ढाळ, ललाट, नीचे. बघा, आता आपण थोडीशी समानार्थी शब्द घेतलेले आहे. या समानार्थी शब्दावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. बाकीचे सर्व समानार्थी शब्द तुम्ही अगदी पाठच करून ठेवायचे आहे. पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. वाचून लक्षात येत नाही, त्यासाठी पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. समजले सर्वांना. तर आता आपण या पाठावरील पाठ नंबर 22 वरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण सोडून घेणार आहोत. 22 काढायचा आहे स्वाध्याय. बघा, प्रश्न काय आहे, समान अर्थाने, समान अर्थाने अनेक शब्द मराठी भाषेत वापरले जातात. म्हणजेच एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात. आता या शब्दाचा अभ्यास करून मराठी भाषेवर आपल्याला काय करता येतं, प्रभुत्व मिळवता
येतं. आता प्रश्न आहे आपला, खालील शब्दांचा समानार्थी शब्द शोधा. आणि त्याचा प्रश्न पुढे पण काय दिलेला आहे, 2 पर्याय निवडा. काय सांगितलेलं आहे की 2 पर्याय निवडा. आता भ्रमर सांगा बरं, कोण सांगेल भ्रमरचा समानार्थी शब्द? आपल्याला पाठच करायचे आहे. तर सर्वांनी भ्रमर सांगा बरं, काय भ्रमर म्हणजे? अगदी बरोबर, भ्रमरच्या पण याच्यामध्ये पण आहे भुंगा, अली, मधु, मिलिंद, मधुकर, भृंग. भ्रमर म्हणजेच काय आहे तर भुंगा. बघा, भ्रमर आपल्याला कळत नाही याचा अर्थ काय आहे. भ्रमर म्हणजेच भुंगा. आता मग भुंगा, त्याचा समानार्थी शब्द इथे भुंगा नाही आलेला बघा, मधुकर आलेला आहे. मधुकर म्हणजे सुद्धा भुंगा. परत मिलिंद. हे 2 पर्याय अगदी आपले बरोबर आहे, वारुण आणि ढेकूळ नव्हे. भ्रमरचे 2 समानार्थी शब्द आहे, मधुकर आणि मिलिंद. समजले सर्वांना? ओके. त्यानंतरचा समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत, तो आहे कलंक. बघा, त्याचे पर्याय आहेत कलंकचे: दोष, धाडस, जागृत, काळीमा. आता बघा, कलंक, कलंकाचा समानार्थी शब्द काय येईल बरं? अगदी बरोबर, कपाळ. कपाळ ना. दोष. धाडस येणार आहे का कलंकाचा? नाही. जागृत नाही. काळीमा म्हणजेच काय, कलंक लावला किंवा दोष निर्माण केलाय. कलंकाचा अर्थ दोषच होतो. म्हणजे आपलं वागणं असं असतं की त्याच्यामुळे दोष निर्माण होतात. मग काय ना, त्याने आपल्याला काय होतं, कलंक लावला असं म्हटलं जातं. म्हणजेच कलंक याचे 2 समानार्थी शब्द आहेत, दोष आणि काळीमा. पुढचा शब्द आहे गणगोत. बघा, मला खूप सारा गणगोत आहे. गणगोत म्हणजे काय बरं? समूह, आप्त, नातलग की प्रमुख. अगदी बरोबर, गणगोत म्हणजे आपले सगळे नातेवाईक असतात की नाही. आप्त म्हणजे नातेवाईक आणि नातलग, नातलग नातेवाईक म्हणजेच गणगोतचे 2 समानार्थी शब्द आहे, आप्त आणि नातलग. बघा, पुढचा प्रश्न पाहूयात. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता गटात बघा, न बसणारा कोणता शब्द येईल सांगा बरं? मोठेपणा, नजराना, प्रौढी, हुशारकी. याच्यामध्ये कोणता शब्द बसणार नाहीये बरं? अगदी बरोबर, प्रौढी. प्रौढ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हे सगळे काय आहेत? मोठेपणा आहे, नजराना आहे, एकसारखे आहेत, हुशारकी आहे. नंतर प्रौढी हा शब्द गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न आहे, जल, उदक, जीवन, तळे. मग याच्यामध्ये कोणता शब्द गटात बसत नाही? बघा, जल म्हणजे जीवन, हो की नाही? पाणी, जल, तळे आणि उदक हा शब्द. मग कोणता समानार्थी शब्द आहे बरं? सांगा बरं. हम्म आपल्याला, आपण काय म्हणतो, जल हेच काय आहे? जीवन आहे, हो की नाही? जल हेच जीवन म्हणतो. परत जल जीवन झाला. तळे, तळे म्हणजे काय? तळात काय असतं? पाणी असतं. उदक म्हणजे काय? उदक म्हणजे पाणी. तळे हा शब्द कसा आहे? वेगळा. तळेचा समानार्थी शब्द काय आहे? तलाव. म्हणून आपला गटात न बसणारा शब्द आहे तळे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 6वा. बघा, व्योम, गगन, अंतराळ, कोट. हे 4 शब्द दिलेले आहेत. या 4 शब्दामधील गटात न बसणारा शब्द सांगा. मग काय बरं? गगन म्हणजेच काय? गगन म्हणजे आकाश, हो की नाही? अंतराळ म्हणजे सुद्धा काय? आकाश. व्योम म्हणजे सुद्धा काय? आकाश. आणि कोट हा शब्द आपला वेगळे आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. गटात न बसणारा शब्द कोणता आला इथे? मग कोट. ओके, समजले सर्वांना? त्यानंतर प्रश्न 7वा आहे, खाली दिलेल्या अधोरेखित शब्दाचा योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. बघा, आता माझ्याकडून अधोरेखित करायचं राहिलेला आहे स्क्रीनवर, पण तुम्हाला मी सांगते अधोरेखित शब्द कोणता आहे. तर प्रगतीने परीक्षेत बसण्याचा निग्रह. निग्रह या शब्दाखाली अंडरलाईन आहे. मग निग्रह म्हणजे काय केलं बरं? एक जे शब्द बघा, पराकाष्ठा, निक्ष, इच्छा ही आशा. काय केला बरं तिने? निश्चय. बरं का, इथे चुकून नाही झाला. पराकाष्ठा, निश्चय, इच्छा. वाक्य काय बघा, प्रगतीने परीक्षेत प्रथम येण्याचा. पराकाष्ठा केली तिथे आहेच, पण निग्रहचा अर्थ विचारलेला आहे. निश्चय काय आहे? पर्याय क्रमांक 2 आहे, निश्चय केला. तिने काय केला बरं? की अक्षर चांगलं येत नाही ना ब्लॅकबोर्ड. तिने
काय केला? परीक्षेत प्रथम येण्याचा निश्चय केला. नंतर 8वा प्रश्न आहे, युद्धाच्या वेळी गाफील राहिल्यास खूप मोठे नुकसान होते. बघा, अंडरलाईन शब्द कोणता आहे? गाफील. गाफील. मग युद्धाच्या वेळी गाफील राहिलं म्हणजे काय? युद्धाच्या वेळी बेसावध राहिल्यास, निष्काळजी केल्यास, राहिल्यास, शांत राहिल्यास, उतावीळ राहिल्यास खूप मोठं नुकसान होतं. म्हणजेच काय? गाफील म्हणजे काय? बेसावध. पर्याय क्रमांक 1. युद्धाच्या वेळेस जर आपण बेसावध राहिलो तर आपलं खूप मोठं नुकसान होतं. शहराच्या ठिकाणी टोले जंग इमारती असतात. आता टोले जंग म्हणजेच काय? मोठ्या. बघा इथे डोल, प्रचंड, महाड की लहान. मग कशा इमारती असतात? टोले जंग म्हणजे महान, मोठ्या असतात की नाही? मोठ्या इमारती असतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, राधाने यातायात करून मुलांना शिकवले. आता इथे यातायात शब्दाखाली अंडरलाईन आहे बरं का. यातायात. यातायात म्हणजे काय? निर्वाह, कष्ट, कृपा की शिवजन. बघा, आपल्याला समानार्थी शब्द पाहताना यातायात हा शब्दाचा अर्थ प्रवास देखील होता. पण राधाने प्रवास करून मुलांना शिकवले असं या वाक्याचा अर्थ होईल का? हा तर नाही. राधाने काय केलं असतील? कष्ट. अगदी बरोबर, कष्ट केले असतील खूप आणि मग मुलांना शिकवलं. म्हणून तुम्ही कोणताही शब्द आल्यानंतर तो शब्द वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने आलेला आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. हो की नाही? तर आता बघा, असे फसवे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. मग आपलं लक्ष एकदम कॉन्सन्ट्रेटली आणि आपल्याला त्या वाक्यानुसार तिथे कोणता अर्थ आलेला आहे ते सांगणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा. डावीकडे दिलेल्या समानार्थी शब्दाचा पर्याय शोधा. आता डावीकडे एक शब्द दिलेला आहे बघा. पहिला शब्द आहे फुरसत. काय शब्द दिलेला आहे बरं? फुरसत. मग फुरसतला समानार्थी शब्द काय आहे बरं? तक्रार, वहिवाट, रिकामेपण की दगलबाजी. फुरसत, मला थोडीशी फुरसत मिळाली का मी हे काम करेल असं म्हणतो की नाही आपण. म्हणजेच काय? आपल्याला थोडासा वेळ मिळाला, रिकामा वेळ मिळाला की आपण ते काम करणार आहोत. म्हणूनच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. समजले सर्वांना? नंतर पुढचा प्रश्न आहे 12वा. पुंजी हा शब्द दिलेला आहे. पुंजीवरून आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. मग आता पुंजी म्हणजे काय? पैसा, भांडवल, संपत्ती की श्रीमंती. बघा, पुंजी म्हणजेच काय येते? पैसा पण येते. हो की नाही? पुंजी म्हणजे पैसा, आपली जी श्रीमंती, आपण जे पुंजी म्हणतात त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं? तर पैसा. हो की नाही? म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांची योग्य जोडी लाव. आता इथे 4 समानार्थी शब्द दिलेले आहेत. त्यात योग्य जोडी आपल्याला शोधायची. शेतकरी, कृषक, लघुता, मोठेपणा, समुद्र, समस्त, वल्लरी, झाड. मग याच्यामध्ये योग्य आपल्याला काय करायची आहे? योग्य जोडी ओळखायची आहे. आता मग कोणती जोडी होईल बरं? लघुता, मोठेपणा. लघु म्हणजे लहान, मोठेपणा म्हणजे मोठे. हा विरुद्धार्थी झाला. समुद्र आणि समस्त हाही नाही होते. शेतकरी आणि कृषक. शेतकरी आणि कृषक होईल का? सांगा बरं. आता तुम्हाला हे माहितीये का? हे गाणं माहितीये का तुम्हाला? वृक्षवल्ली आम्हा सोय, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हं? अगदी बरोबर. वृक्ष म्हणजेच काय? वृक्ष, वल्लरी. शेतकरी म्हणजे कृषक. हो की नाही? तर इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 14वा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांचा समानार्थी अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. बघा, अयोग्य जोडी निवडायचे सांगितलेले आहे. भास्कर, लोकपाल, भूपती, नरेश. आता तुम्ही सांगा बरं, भास्कर म्हणजे काय? अगदी बरोबर, भास्कर म्हणजे सूर्य. लोकपाल म्हणजे लोकांचा राजा. भूपती म्हणजे सुद्धा राजा. नरेश, चुकून गरेज झाले माझ्याकडनं इथे. नरेश. नरेश म्हणजे राजा. मग कोणता आहे समानार्थी नसलेला शब्द? पर्याय क्रमांक 1 भास्कर हे पर्याय बरोबर आहे. आता 15वा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी. आता आता इथे आपल्याला समानार्थी शब्द दिलेले आहेत. एक आहे ती अयोग्य जोडी आहे. बाकीच्या योग्य आहेत त्या योग्य जोड्या आपल्याला निवडायच्या आहेत. बघा, पहिले आहे
वचक, वचक असणं, धाक असणं. क्षेम, कुशल असणं. बघा क्षेम म्हणजे कुशल. खेद, आनंद, संहार आणि नाश. आता तुम्ही सांगा बरं कोणता बरोबर असेल. वचक म्हणजे धाक बरोबरच आहे, त्याच्यावर वचक असणे. क्षेम म्हणजे कुशल, चांगलं काम असणे. संहार, संहार म्हणजे नाश, हो की नाही. खेद, खेद म्हणजे दुःख आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होतोय आनंद. म्हणजे कोणते समानार्थी जोडी नाहीये, तर खेद आनंद ही समानार्थी शब्दाची जोडी नाहीये. समजलं सर्वांना? ओके, आताच आपण समानार्थी शब्दांच्या सर्व पाहिलेले आहे, पण अजूनही तुम्हाला जास्तीत जास्त समृद्धपणा येण्यासाठी सर्व समानार्थी शब्द माहित असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये जवळजवळ 3-4 पाणी समानार्थी शब्दांचा संग्रह आहे. सर्वांनी रोज एक एक पान म्हणून समानार्थी शब्द पाठ करायचे आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न प्रकार एकदम सोपा परीक्षेमध्ये अगदी, आणि हा कायम स्वरूपाचा राहणारा प्रश्न आहे. मी मोठे झाला थोडे 7वीच्या 8वीला गेला, 8वीच्या 9वीला गेला, 10वीला गेला, तरी समानार्थी शब्द आपल्याला मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप योग्य आहे. तर आता आपण यानंतर पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द. आता हा तर प्रश्न प्रकार सर्व विद्यार्थ्यांना आवडतो, हो की नाही. तर विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्ध, उलट अर्थाचे शब्द. मग उलट अर्थाचे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. आता विरुद्धार्थी शब्द काय होतं, काही काही मराठी शब्दांच्या अगोदर अ, अन, अव, अप, ना, नी, नूर, दू, गैर, बे, बिन, पर, वी, सु, कु इत्यादी विशिष्ट अक्षरे लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. म्हणून ते शब्दांच्या आधी लागणाऱ्या या विशिष्टांना उपसर्ग म्हणतात. बघा मग किती उपसर्ग आहे. समजा अची उदाहरणं मी 2-2 प्रत्येकाची उदाहरणं देते. उपसर्ग लागून कोणकोणती आपल्या पुस्तकात पण आहेत. पान नंबर 23 वर अ पासून सत्य, असत्य, प्रसन्न, अप्रसन्न, विवाहित, अविवाहित. इथे काय झाला, तर अ उपसर्ग लागलेला आहे. आता पुढचा उपसर्ग पाहूयात आपण. अच्या नंतर पाहूयात अव पाहूयात. अव म्हणजे काय, कृपा, अवकृपा. गुण, अवगुण, मान, अवमान. अन उपसर्ग जोडून पाहूया. आदर, अनादर, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, अर्थ, अनर्थ, आवश्यक, अनावश्यक. कळलं तुम्हाला. इथे काय कोणता उपसर्ग लागलाय, अन. आता आपण पुढे पाहूया. ना उपसर्ग लागलेली. सुपीक, नापिक, कबूल, नाकबूल, बाद, नाबाद, आस्तिक, नास्तिक. इथे खूप सारे आहेत, पण मी ठराविक प्रत्येकाचे 3-3, 4-4 उपसर्ग घेते. निर, निर हा उपसर्ग लावून काय होत आहे, आशा, निराशा, साक्षर, निरक्षर, आकार, निराकार. ओके नाही. इथे कोणता उपसर्ग लागलाय, तर निर. त्यानंतर आहे अप उपसर्ग. कृत्य, अपकृत्य, शकुन, अपशकुन, यश, अपयश. ओके नाही. आता कु पासून कु उपसर्ग लावून जोड. सुपुत्र, कुपुत्र, सुसंगती, कुसंगती, सुस्वरूप, कुरूप, सुलक्षणी, कुलक्षणी. असा बे उपसर्ग लागून सावध, बेसावध, इमानी, बेईमानी, मुदत, बेमुदत. बघा ह्या सर्व ठिकाणी काय उपसर्ग लागलेला आहे, तर बेमुदत. आता बिन हा उपसर्ग लावून शर, बिन शर, तक्रार, बिन तक्रार, तोड, बिन तोड, चूक, बिन चूक. आता वि उपसर्ग लागून बघा. सजातीय, विजातीय, सद्वा, विधवा, सम, विषम. आता विना उपसर्ग पाहूया. अट, विना अट, सकारण, विनाकारण. ओके नाही. गैर, आता सर्वांना माहिती आहे. समज, गैरसमज, हजर, गैरहजर, फायदा, गैरफायदा. आता दुरुपसर्ग जोडून. उपयोग, दुरुपयोग, लक्ष, दुर्लक्ष, भाग्य, दुर्भाग्य. पर हे उपसर्ग लावून पाहूया. जय, पराजय, स्वदेशी, परदेशी, विजय, पराजय, स्वधर्म, परधर्म. हो की नाही. आता इतर जे शब्द आहेत ते सर्व तुम्हाला माहितीच आहे. देव, दानव, बंद, उघडा, स्वस्त, महाग, ग्राहक, विक्रेता, नवीन, जुना, आरोह, अवरोह. आता बघा तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, हे सर्व विरुद्धार्थी शब्द पाठच करून ठेवायचे आहे. म्हणजे कोणता उपसर्ग कधी लागतो हे आपल्याला अंदाज येईल. हो की नाही. तर सर्वांनी समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्दांचा सराव करणं गरजेचं आहे. आता बघा प्रश्न आहे आपल्याला स्वाध्याय पान नंबर 26 वर स्वाध्याय आहे. सर्वांनी पान नंबर 26 काढायचा आहे. खालील शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द शोधा. बघा शब्द दिलेला आहे. पहिला शब्द दिलेला आहे रागीट. मग रागीटला समानार्थी शब्द काय येईल बरं, अमर, खात्री, प्रेमळ, कबेच,
अगदी बरोबर. रागीट म्हणजे खूप रागावलेला, आणि प्रेमळ म्हणजे हा त्याचा झाला विरुद्धार्थी शब्द. पर्याय क्रमांक 3. परत दुसरा प्रश्न आहे मान. मानचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? बेढप, खेद, आखूड की अपमान? मान, अपमान. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता तुम्ही सांगा बरोबर, सर्वांची उत्तर एकदम रेडी पाहिजे, हो की नाही? सर्वांना विरुद्धार्थी शब्द पण खूप आवडतात. विरुद्धार्थी शब्द माथा. माथा. कधी कधी काही नाही कळत, आपण ऍक्शन करायची. माथा कळला की आपल्याला त्याच्यानुसार समानार्थी शब्द पण. रंक, जवाब, निंदा की पायथा? माथा म्हणजे डोक्याचा माथा, आणि खाली जो असतो तो काय असतो? पायथा. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पैकी बरोबर विरुद्धार्थी जोडी शोधा. आता आपल्याला इथे 4 विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, पण बरोबर जोडी शोधायची हा. आता तुम्ही सांगायचे सवाल, जवाब, हर्ष, नरक, मृत, उधार, ऊन, वर. मग यातील विरुद्धार्थी शब्द, सवाल म्हणजे काय? प्रश्न. जवाब म्हणजे काय? उत्तर. म्हणून आपला सवाल आणि जवाब ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे. तर बघा, 5वा प्रश्न आहे, ओले, वाईट, प्रश्न, उत्तर, भरभर, कमी, मागे. तर कुठला आहे बरोबर आहे? तर प्रश्न आणि उत्तर ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे. आता 6वा प्रश्न आहे, अधिक, उणे, अगोदर, नावंड, लांबी, उजवा यापैकी नाही. आता इथे बघा, अधिक, अधिक म्हणजे जास्त, आणि उणे म्हणजे काय? कमी. म्हणून ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी अगदी बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे, उताना, गोड, थंडी, गरम, सरळ, समता, सजीव, लहान. मग इथे कोणता विरुद्धार्थी शब्द बरोबर येणार आहे? थंड, गरम किंवा थंडी, गरम. 8वा प्रश्न आहे, उंच, शेवट, चूक, बरोबर, दुखी, अपूर्ण, खूप जुना. मग काय येतं इथे बरोबर? चूक आणि बरोबर हे विरुद्धार्थी शब्दांची जोडी अगदी बरोबर आहे. आता नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपल्याला इथे काय वर काय सांगितलं होतं? बरोबर जोडी ओळखा. आता इथे आपल्याला काय सांगितलंय? चुकीची जोडी ओळखा. आता बघा, शत्रू, मित्र, खरा, खोटा, विजय. हा, थोडस तिथे मिस्टेक झालेली आहे. विजय, विजय नाही होता, पराजय शब्द पाहिजे होता. सोपे, रडली. आता इथेच आपल्याला कळून येतो, सोपे अवघड येतो, इथे रडली आलाय. आता इथे करेक्शन घेऊया, विजय, पराजय. विजयचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे पराजय. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, विष, वाकडे, काळा, पांढरा, पुढे मागे, लवकर उशिरा. अगदी सोपं आहे की नाही? बरोबर. विष, अमृत पाहिजे. विषचा विरुद्धार्थी शब्द अमृत, पण इथे विषचं काय आलंय? वाकडे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न प्रकार हमखास मार्क मिळवून देणारा हा जो प्रश्न प्रकार आहे तो आहे, पण फक्त त्याचा काय असणं? सराव असणं गरजेचं आहे. तर सर्वजण सराव करणार ना. आज आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास केला, त्यानुसार सराव प्रश्न सोडून घेतले. तर जास्तीत जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास तुम्ही करा, जेणेकरून तुमच्या परीक्षेत मार्क अजिबात जाणार नाही. मार्क तर जाणारच नाही, प्लस आपल्याला समानार्थी शब्दाने काय होतं? सगळे प्रश्न समजण्यात, उतार्यातला, कविता, संवाद, बातमी, जाहिरात, प्रश्न प्रकार समजताना या शब्दांचा खूप मोठा मदत होते. म्हणून ह्या प्रश्न प्रकाराचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. ओके, धन्यवाद.